श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज आपण कथा ऐकणार आहोत. या कथेत वेळ ही किती महत्त्वाची असते हे सांगितले आहे. तर ही कथा शेवटपर्यंत ऐकायला विसरू नका. एकदा एक अतिशय दुःखी व्यक्ती एका महात्म्याजवळ आली आणि म्हणाली, मी माझ्या आयुष्यावर खूप दुःखी आहे. मी माझी पत्नी, मुले आणि माझ्या कुटुंबाला आनंदी ठेवू शकत नाही. मी स्वतःसाठी काहीच करू शकत नाही. कधी कधी मी आयुष्य संपवण्याचा विचारही करतो. तुम्ही मला असा काही मार्ग सांगू शकाल का, ज्याद्वारे मी माझ्या वाईट काळातून बाहेर पडू शकेन? मला खूप वाईट वेळ येत आहे. माझ्यासाठी 2 वेळच्या ब्रेडची व्यवस्था करणे खूप कठीण झाले आहे. आता तुम्हीच सांगा, अशा वेळी मी जिवंत असलो तर कसं जगायचं? कृपया मला माझ्या कुटुंबाला आनंदी ठेवण्याचा एक सोपा मार्ग सांगा, जेणेकरून मी सहज समजू शकेन. कारण मी खूप शिकलेलो नाही. जर तुम्ही सर्वात मोठ्या ज्ञानाबद्दल बोललात तर कदाचित मला कधीच समजणार नाही. हे ऐकून महात्मा हसले आणि म्हणाले की तुम्ही एक काम करू शकता. तेव्हा महात्म्यांनी समोर बोट दाखवून सांगितले की त्या उंच टेकडीवर एक मंदिर आहे आणि त्या मंदिराजवळ मुंग्यांचं घर आहे, जिथे हजारो मुंग्या राहतात. हे ऐकायला तुम्हाला खूप विचित्र वाटेल, पण ती मुंगी त्या मातीची सुपीक शक्ती नष्ट करून त्या मंदिराची जमीन खराब करते, ज्यामुळे तेथे कोणतेही झाड किंवा गवत उगवू शकत नाही. तू माझ्यासाठी एक काम कर, त्यानंतर मी तुझ्या प्रश्नांची उत्तरे देईन. तू रोज त्या टेकडीवर जा. सलग 7 दिवस त्या टेकडीवर जाऊन त्या मुंगीचे घर उद्ध्वस्त कर आणि ते तोडून टाक. जेव्हा जेव्हा तुला मंदिराच्या आजूबाजूला मुंग्यांचे घर दिसेल, तेव्हा ते तिथेच उद्ध्वस्त कर. पण घर फोडताना कुठलीही मुंगी मरता कामा नये. हे समजून घेण्याचा प्रयत्न करत तो तरुण तेथून निघून गेला. कदाचित महात्माजींनी असे का करायला सांगत आहेत हे त्याला समजले नाही, म्हणून तो त्या मुंग्यांवर होता ते अन्याय करत आहेत, त्यांचे घर फोडत आहेत, त्यांचे नुकसान करीत आहे. पण तरीही त्या महात्म्यांची आज्ञा पाळून तो दुसऱ्या दिवसापासून टेकडीवर जाऊ लागतो. पहिल्या दिवशी टेकडीवर पोचल्यावर त्याला दिसते की अनेक मुंग्या आपले अन्न गोळा करण्यात मग्न आहेत. सर्व मुंग्या रांगेत चालत आहेत आणि धान्याचे छोटे कण उचलत आहेत. ती आपल्या घरात जमा होत आहे हे पाहून आधी त्या तरुणाचे मन कमकवत झाले. त्याला वाटले की ती इतकी मेहनत करून आपले घर भरते आहे आणि जर मी तिचे घर उद्ध्वस्त केले तर तिचा किती वाईट वाटेल तिला. पण मग ती त्या महात्माजींचे शब्द आठवून तो ते घर फोडू लागला. थोड्याच वेळात मुंग्यामध्ये हाहाकार माजला. ती इकडे तिकडे पळू लागली. जो आतापर्यंत रांगेत चालत होता, आता ती विखुरली आणि आपला जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे धावू लागली. थोड्याच वेळात घर कोसळले आणि सर्व मुंग्या इकडे तिकडे लपण्यासाठी पळून गेल्या होत्या. असे केल्यानंतर तो तरुण उदास अंतकरणाने आपल्या घरी परतला. त्याचे मन अस्वस्थ झाले, उदास झाले, पश्चातापाने भरले. मग आता त्या मुंग्यांचे घर उद्ध्वस्त झाले आहे. आता मुंग्यांचे घर नसल्याने परत तिथे
जाऊन काय उपयोग असा विचार करून तो रात्री बेडवर पडून राहिला. मुंग्यांचे घर नष्ट करण्यासाठी महात्माजींनी म्हणाले होते की ते मी केले आहे, पण मग काहीतरी त्यांनी विचार करून त्यांनी सांगितलं असावं म्हणून दुसऱ्या दिवशी त्यांनी पुन्हा जायचे ठरवले. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर तो पुन्हा त्याच टेकडीवर पोहोचला. टेकडीवर पोहोचल्यानंतर आदल्या दिवशी सकाळी ज्या ठिकाणी त्यांनी ते घर उद्ध्वस्त केले होते त्याच ठिकाणी पोहोचतात, पण त्या मुंग्यांचे पुन्हा त्याच ठिकाणी घर आहे हे पाहून त्याला धक्का बसतो आणि आता ती पुन्हा आपल्या घरासाठी वस्तू गोळा करण्यात मग्न होती. त्या माणसाला या मुंग्या किती मूर्ख आहेत असे वाटले. त्यांना कळले की काल या ठिकाणी त्यांचे घर उद्ध्वस्त झाले होते आणि त्याच ठिकाणी त्यांनी आपले घर बनवले होते. त्यांनी नवीन घरही बांधले आणि असा विचार करून तो माणूस हसू लागला. पण पुन्हा महात्माजींचे शब्द आठवून तो पुन्हा त्या मुंग्यांचे घर उद्ध्वस्त करू लागला. पुन्हा त्या मुंग्या भडकल्या आणि थोड्याच वेळात त्या मुंग्या जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे पळू लागल्या. थोड्याच वेळात त्याचे घर पुन्हा उद्ध्वस्त झाले आणि यावेळी मी चांगला आहे या समाधानाच्या भावनेने तो तरुण एक प्रकारे ते घर उद्ध्वस्त झाले आहे. आता त्या मुंग्या येथे आपले घर बनवू शकणार नाहीत म्हणून निघण्यापूर्वी मुंग्यांनी तेथे आपले घर बांधू नये म्हणून त्या घरावर थंड पाणी ही ओतले आणि त्यामुळे त्यांचे कर्म ते आटपून तो तरुण पुन्हा आपल्या घरी परतला. आज रात्री झोपताना तो तरुण पुन्हा विचार करत होता की महात्मा हे योग्य काम करत आहेत का? एखाद्याचे घर उद्ध्वस्त करणे एखाद्या परिपूर्ण माणसाला शोभते का? तो महात्मा सिद्ध पुरुष असेल का? तो मला मूर्ख बनवत असेल तर काय? पण मग त्याने ठरवले की मी माझे काम आधी करावे. मी हे पूर्ण केल्यानंतरच कळेल की महात्मा मला असे का करायला लावत होते. आणि हा विचार करून ते रात्री झोपतात. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर तो पुन्हा त्याच टेकडीकडे जातो. टेकडीवर पोहोचल्यावर तो त्याच ठिकाणी पोहोचतो जिथे त्याने त्यांचे घर उद्ध्वस्त केले होते आणि तेथे घर नव्हते हे पाहून त्याला आनंद झाला होता. सर्व मुंग्या तिथून पळून गेल्या होत्या. आता त्याला वाटले की आता माझा रोज येऊन काय उपयोग होईल, कारण मुंग्यांनी आपले घर बदलले आहे आणि महात्माजींनी मला 7 दिवस आल्यावर सांगितले, पण आजचा 3राच दिवस आहे. आता उरलेले 4 दिवस परत येऊन काय उपयोग? आणि हा विचार करून त्याने ठरवलं की इथून थेट त्याच महात्म्याकडे जाऊन त्यालाही सगळी बातमी सांगायची. अचानक त्याची नजर मुंग्यांनी बनवलेल्या दुसऱ्या घरावर पडली. म्हणजे ते घर मुंग्यांनी बनवले होते आणि आता त्या मुंग्या नव्या घरात राहत होत्या. हे नवीन घर त्याच्या जुन्या घरापासून थोड्याच अंतरावर होतं आणि त्याच तरुणाने ते घर पाहिल्यावर त्याला वाटलं की कदाचित महात्म्यांना माहीत होते की या मुंग्या आपलं घर इथून दुसऱ्या ठिकाणी बदलतील, म्हणूनच त्यांनी मला 7 दिवसांनी सांगितले की परत ये. आणि हा विचार करून ते त्यांचे नवीन घरही फोडायला पोहोचला. ती अन्न गोळा करून आपल्या घरात साठवत होती तेव्हा जुने घर तुटले होते. तिथे धान्यही शिल्लक होते आणि मुंग्या तिथून धान्य गोळा करून परत आपल्या नवीन घरात आणत होत्या. आता पुन्हा त्या तरुणाचे
मन थोडे कुमकवत झाले, कारण तो स्वतःही कुमकवत होता. स्वतःही काळाने मारला गेला होता. त्यामुळे त्याच्या मनात त्याला मुंग्यांची दया येत होती. त्यांना मदत करायची होती, पण उलट ते त्यांचे नुकसान करत होते. पण महात्माजींचे शब्द आठवून त्यांनी पुन्हा ते घर फोडण्याचा निर्णय घेतला आणि यावेळी त्याने कुठल्याही मुंगीला इजा न पोहोचता अतिशय काळजीपूर्वक घर उद्ध्वस्त करायला सुरुवात केली. त्याला थोडा जास्त वेळ लागला, कारण महात्म्यांनी अगोदरच कुठल्याही मुंगीला इजा न करण्याची अट घातली होती. त्यामुळे तो खूप काळजीपूर्वक ती घरे उद्ध्वस्त करत होता. पण शेवटी त्याने हे घर उद्ध्वस्त केले. कोणत्याही मुंगीला इजा न करण्याची अट महात्म्यांनी आधीच घातली होती. म्हणूनच ते फार काळजीपूर्वक ती घरे उद्ध्वस्त करत होते. पण शेवटी त्यांनी ते घरही उद्ध्वस्त केले आणि ते घर उद्ध्वस्त केल्यानंतर ते यावेळी अत्यंत दुःखी अंतकरणाने पूर्वीपेक्षा अधिक दुःखी झाले, कारण त्यांनी आपले नवीन घरही तोडले होते. तो स्वतःला स्थिर होऊ देत नव्हता आणि तो आता स्वतःला सैतान किंवा राक्षस समजत होता. पण मग तसेच त्या महात्म्याची आज्ञा पाळत तो उदास अंतकरणाने आपल्या घरी परत आला. रात्री झोपण्यापूर्वी पुन्हा एकदा त्याला वाटले की मी इतका मोठा शैतान आहे, मी किती मोठा राक्षस आहे. जुने घर सोडा, मी त्या मुंग्यांना कुठेही स्थायिक होण्यास जागा देत नाही. त्या मुंग्या माझ्याबद्दल काय विचार करतील? तो किती मोठा राक्षस असेल, तो देव जो माझ्याकडून हे काम करून घेतोय. पण तरीही दुसऱ्या दिवशी जायचे ठरवले आणि दुसऱ्या दिवशी पहाटे तो पुन्हा तेथे पोहोचला. तो पुन्हा हे पाहून आश्चर्यचकित होतो की यावेळी मुंग्यांनी आपलं घर दुसऱ्या नवीन ठिकाणी बनवलं होतं. ते आधीपेक्षाही जास्त ऊर्जेने काम करत होत्या आणि त्यांनी एका रात्रीत आधीपेक्षा मोठं घर बांधलं होतं आणि आता ते पुन्हा आपलं धान्य आणि अन्न गोळा करण्यात मग्न होत्या. हे पाहून त्या माणसाला वाटलं की या मुंग्या कोणत्या मातीपासून बनल्या आहेत. मला त्यांना पुन्हा पुन्हा हाकलून द्यायचं होतं. मी प्रयत्न करत आहे आणि ते तिथंच आपले घर बनवत आहेत. त्यांना माहीत नाही का की मी तिला इथेच कधीच स्थायिक होऊ देणार नाही. ही मुंगी दिसायला इतकी लहान आहे, पण तरीही ती मला सोडत नाहीये. ही अत्यंत आश्चर्याची बाब आहे. आणि यावेळी त्याने रागाच्या भरात ते घर उद्ध्वस्त करायला सुरुवात केली. पण यावेळी काही मुंग्या तिथेच मरण पावल्या. त्यांच्या पायाखालून चिरडल्या गेल्या. चिरडून जेव्हा तो बाहेर आला तेव्हा रागाच्या भरात त्याने त्या मुंग्या किती मेल्या हे पाहिले. त्याचे मन पश्चातापाने भरून आले आणि तो रडत रडत आपल्या घराकडे निघाला. रात्री झोपताना त्याला वाटले की मी त्या मुंग्यांना खूप त्रास देत आहे. आता यापेक्षा जास्त अत्याचार मी करू शकणार नाही. आणि हा विचार करून तो दुसऱ्या दिवशी त्या मुंग्यांसाठी माझ्या घरातून थोडं पीठ घेऊन जायचं ठरवलं. त्याच टेकडीवर पोहोचला दुसऱ्या दिवशी. आज त्याच्या मनात त्या मुंग्यांविषयी श्रद्धेची भावना होती, दया आली होती. आज त्याला त्यांना मदत करायची होती. आणि तिथे पोचल्यावर मुंग्या पुन्हा आपलं नवीन घर बांधण्यात गुंतल्या होत्या. त्याने आणलेले पीठ मोठ्या करुणेने त्या मुंग्यांना खाऊ घातले. पुढचे 7 दिवस तो असेच करीत राहिला. रोज सकाळी त्या मुंग्यांकडे जायचा. 7 दिवसांनी तो तरुण महात्माजवळ पोहोचतो.
आणि हात जोडून म्हणतो, हे महात्मा, मला क्षमा करा. मी त्या मुंग्यांचे घर उद्ध्वस्त करण्याचा खूप प्रयत्न केला. मी त्यांचे घरही उद्ध्वस्त केले. एकदा 4 वेळा मी त्यांचं घर फोडलं. त्यानंतर मी त्यांचे घर फोडू शकलो नाही. मी समजू शकतो की मी तुझं काम पूर्ण केलं नाही आणि त्याऐवजी तू मला माझ्या वाईट काळातून बाहेर काढू शकेल अशी पद्धतही सांगणार नाहीस. पण मला याची पर्वा नाही. मला वाटतं की मी जे केलं आहे ते बरोबर होतं, म्हणून मी तुझ्या परवानगीने परत येईल. कृपया मला तुमच्या घरी परत जाऊ द्या. हे ऐकून महात्मा हसले आणि म्हणाले, अरे बेटा, कुठे गेला आहेस? थांब. मग योग्य रिफ्रेशमेंट घ्या. थोडा वेळ थांबा, मग निघून जा. आणि एवढं बोलून तो महात्मा त्या तरुणासाठी पाणी आणतो. पाणी प्यायल्यावर महात्मा त्या तरुणाला विचारतो की तू मला सांग, तू त्या मुंग्यांचे घर का उद्ध्वस्त करू शकला नाहीस? ती मुंगी लहान आहे आणि तू एवढा मोठा आहेस, तरीही तू त्या छोट्या मुंग्यांचे घर उद्ध्वस्त करू शकला नाहीस. तुझी शक्ती कुठे आहे? याचे उत्तर देताना तो तरुण म्हणाला की अरे महात्मा, मी त्या मुंग्यांचे घर उद्ध्वस्त केले होते. ते पुन्हा पुन्हा केले होते. एकदा रागाच्या भरात मी त्या मुंग्यांनाही इजा केली होती. पण ज्या दिवशी मी त्यांना इजा केली त्याच दिवशी मला वाटले की मी त्यांचे नुकसान का करतो. मी त्यांना इतका त्रास देत आहे आणि त्या दिवसापासून मी त्यांना इजा पोहोचवल्यामुळे मदत करू लागलो. हे ऐकून महात्मा म्हणाले की ही शिकण्याची गोष्ट आहे. एक छोटी मुंगी आपल्याला जीवनाचा संदेश देते. मी तुला त्या मुंग्यांचे घर उद्ध्वस्त करण्यासाठी पाठवले नव्हते. मी तुला पाठवले होते जेणेकरून तुला त्या मुंग्यांकडून काहीतरी शिकता यावे. तू त्या मुंग्यांकडून काय शिकलास? तू मला सांगू शकतोस? हे ऐकल्यावर त्या तरुणाने सगळा किस्सा सांगितला. संपूर्ण कथा ऐकून महात्मा हसले आणि म्हणाले, बेटा, पहिला धडा की तुम्ही या मुंग्यांकडून घेऊ शकता ते म्हणजे तुम्ही कितीही वेळा तिचे घर फोडण्याचा प्रयत्न केला, पण तिने प्रत्येक वेळी आपले नवे घर बांधले. तिने कधीही हार मानली नाही. हार मानली तर तुम्हाला त्या मुंग्या तिथे सापडणार नाही. आपण माणसे एकदा दोनदा पराभूत होतो. ते तुटतात, हताश होतात आणि मग ते आयुष्यात कोणतेही प्रयत्न करत नाहीत. आणि काही लोक आपले जीवन संपवण्यास तयार असतात. परंतु प्राण्यांमध्ये आपण एक गोष्ट पाहिली असेल की ते कधीही स्वतःहून आपले जीवन संपवू शकत नाहीत. एखाद्या प्राण्याने आत्महत्या केल्याचे आपण कधी ऐकले आहे का? तो प्राणी कितीही उपाशी असला तरी, तो कितीही दुःखी आहे, तो आपल्या जीवनासाठी सदैव धडपडत असतो. पण दुसरीकडे आपण माणसे एकदा दोनदा हारलो तर आपले जीवन संपवतो. जीवन कृतिक्षम असते. कर्माचे नाव जीवन. मरण शेवटची विश्रांती हीच अंतिम विश्रांती असते. म्हणूनच मृत्यूपूर्वी काम करणे कधीही थांबवू नका, कारण मृत्यूनंतर तुम्ही परम विश्रांतीत जाल. मग त्याआधी कृती का करता? घर फोडलं तर निराश का होता? त्यामुळे दुसरं घर बांधण्याचा प्रयत्न करा. आणि जे प्रयत्न करतात ते कधीही हार मानत नाहीत. हे तुम्ही त्या मुंग्यांकडून पाहिलं असेल. ती मुंगी दिसायला तुमच्यापेक्षा किती लहान आहे आणि तुम्ही इतके मोठे आहात, पण त्यांचे मन तुमच्यापेक्षा इतकं मोठं आहे की एवढा निर्धार आहे त्यांच्यात की
त्या कधीच डगमगू शकत नाहीत. इतक्या वेळा घर फोडूनही त्या मुंग्यांनी कधीच हार मानली नाही. जेव्हा जेव्हा आपल्यावर वाईट काळ येतो तेव्हा आपल्याला असे वाटते की ही वेळ कधीच जाणार नाही. ही वेळ माझे आयुष्य उद्ध्वस्त करेल, मला कधीही जगू देणार नाहीत. आणि या विचारांसह जे खरोखर कोणीही नाही, अस्तित्व नाही, तो फक्त एक विचार आहे. आणि तो विचार आपल्या मनाला दुःखी करतो आणि म्हणूनच आपण प्रयत्न करणे थांबवतो. पण आपण स्वतःला असे वाटते की पुन्हा पुन्हा निसर्ग आपले नुकसान करेल, परंतु तो आपल्याला किती काळ कारणीभूत ठरेल हे आपल्या हातात असते. आपण पुन्हा पुन्हा उठून पुन्हा प्रयत्न करत राहिलो तर निसर्गही आपल्यासमोर गुडघे टेकेल आणि एक दिवस तो आपल्यावर दयाळू होईल आणि ती आपल्याला जे हवे होते ते देईल. तू स्वतः पाहिलंस की तू त्या मुंग्यांचा नाश करायला गेला होतास, पण त्यानंतर तूच त्यांना नष्ट करण्यापासून वाचवलंस. तुम्ही मुंग्यांना धान्य आणि पीठ द्यायला सुरुवात केलीस. तुम्ही त्यांच्यावर कृपा का केलीत? कारण त्या मुंग्या हार मानत नाहीत हे तुम्ही पाहिलं. त्याचप्रमाणे जर तुम्हीही आयुष्यात कधीच हार मानली नाही तर एक ना एक दिवस निसर्ग तुम्हाला तुमच्या आयुष्यात जे मिळवायचं होतं ते सर्व देईल. म्हणून 2 धडे लक्षात ठेवा. कामाची कामे करत राहा आणि दुसरं म्हणजे एक ना एक डे नेचर तुम्हाला तुमच्या त्या कृतीचे फळ नक्कीच देणार. ते मिळाल्याशिवाय राहणार नाही. मला आशा आहे मित्रांनो की तुम्हाला या व्हिडिओमधून खूप काही शिकायला मिळालं असेल. तर पुढच्या व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.